नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. आपल्या भक्ती चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत. फाल्गुन शुक्ल चतुर्दशीला आपण होळी साजरी करत असतो. त्याला हुताशिनी पौर्णिमा असं सुद्धा म्हणतात. होळीला हा दिवस आपल्या आयुष्यातील जे काही संकट आहे, जे काही शारीरिक मानसिक कष्ट आहे, याचं दहन करण्यासाठी अतिशय महत्त्वाचा दिवस मानला गेला आहे. व्हिडिओमध्ये जे काही उपाय आहे ते तुम्ही वर्षातून एकदाच करू शकता. ते कुठलेच तेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. सगळ्यात महत्त्वाचं की हुताशिनी पौर्णिमा 2026मध्ये 2 मार्च सोमवारी संध्याकाळी 5:55 सुरू होत आहे. पौर्णिमेची समाप्ती 3 मार्च रोजी संध्याकाळी 5:07 संपणार आहे. होळी आपल्याला सोमवारी संध्याकाळी पेटवायची आहे, म्हणजे होलिका दहन करायचं आहे. आणि याच दिवशी संध्याकाळी म्हणजेच प्रदोष काळात आपल्याला सत्यनारायण देखील करायचं आहे. आता जाणून घेऊ या वर्षातून एकदाच केले जाणारे अतिशय प्रभावी उपाय, जे तुम्ही होळीच्या अग्नीमध्ये त्याचं तुम्हाला दहन करायचं आहे. शारीरिक अडचणी आहे, मानसिक कष्ट आहे, त्याचबरोबर सांसारिक अडचणी आहे. यावर मात करण्यासाठी आपले आरोग्य सदृढ राहावं, कारण आपले आरोग्य हीच आपली खूप मोठी संपत्ती आहे. याच्यासाठी काही महत्त्वाचे उपाय आहे जे तुम्हाला आवर्जून करायचे आहे आणि तेवढे प्रभावी पण आहे. उपाय करत असताना मनात एक सकारात्मक विचार असणं खूप महत्त्वाचं आहे. जेवढ्या सकारात्मकतेने तुम्ही कुठलेही पण उपाय करत असतात, तेवढा तुम्हाला फायदा होतो. आता ज्यांना मानसिक धर्मसूतक विटाळ असेल त्यांना उपाय म्हणजेच हे करता येणार नाही. मग तुम्हाला हे डायरेक्ट 2027च्या होळीलाच करता येईल. आता उपाय काय आहेत ते जाणून घेऊया. आता सगळ्यात आधी जाणून घेऊ, जेव्हा होळी जळते तेव्हा त्या अग्नीतून जी राख उरते ती पवित्र मानली जाते. ही राख म्हणजे होलिकेच्या दुष्टशक्तींचा नाश झाल्याचं प्रतीक आहे. म्हणून ही राख घरी आणून घरात ठेवावी, जेणेकरून घरातील नकारात्मक ऊर्जा, दृष्टशक्ती, वाईट दृष्टी, भूत, प्रेत, बाधा याचा नाश होईल आणि सकारात्मकता येईल. आता ज्योतिषशास्त्र आणि वास्तुशास्त्राच्या दृष्टिकोनातून बघायला झालं तर वास्तुतज्ञ आणि ज्योतिषी सांगतात की होळीची राख ही अग्नितत्वाची शुद्ध ऊर्जा असते. होलिका दहनानंतरची राख ही विभूतीसारखी पवित्र असते. ही राख जर तिजोरीत ठेवल्याने धनसंपत्ती वाढते, लक्ष्मी प्रसन्न होते. यासाठी काय करायचं तर लाल कपड्यात थोडीशी राख बांधून त्यात 7 तांब्याचे नाणे किंवा 7 तांदळाचे धान्याचे दाणे हळदी कुंकू लावून टाकून तिजोरीत ठेवावी. त्यामुळे धनधान्य होते, पैशाच्या अडचणी दूर होतात, माता लक्ष्मी प्रसन्न होते. दुसरा उपाय असा जो प्रवेशद्वाराच्या वर करायचा आहे. राखीशी छोटीशी पुडी बनवून घ्या, मुख्य दरवाजावर किंवा दुकानाच्या एंट्रन्सवर लावावी. यामुळे नकारात्मक ऊर्जा घराबाहेरच राहते, दोष घरात येत नाहीत. तिसरा उपाय म्हणजे मनासारखा जोडीदार मिळावा. याच्यापेक्षा सुयोग्य जोडीदार मिळावा म्हणून आपल्या त्या होलिकेमध्ये काही गोष्टी दहन करायच्या आहेत. आपल्याला 7 हळकुंड घ्यायचे आहेत. अख्खे हळकुंड 7च घ्यायचे आहेत. ते तुमच्या स्वतःवरून उतरवून टाकायचे. ज्याला लग्न व्हावं, अगदी ताई माझं म्हणजे डिवोर्स झाला आहे, मला दुसरं लग्न करायचं आहे, असं जरी तुमचं असेल तरीसुद्धा तुम्ही हा जो उपाय आहे तो तुम्ही करू शकता. 7 हळकुंड उजव्या हातामध्ये धरायचे आणि स्वतःच्या डोक्यावरून आपल्या डोक्याला गोल क्लॉकवाईज सरळ जसं फिरतं ना तसं क्लॉकवाईज 7 वेळा स्वतःवरून ओवाळायचं आणि स्वतःवरून उतरून घ्यायचं आणि तुमच्या घराच्या आजूबाजूला जिथे कुठे सार्वजनिक होळी आहे त्या होळीमध्ये नेऊन तुम्हाला टाकायचं आहे. होळीचं दर्शन घ्यायचं, होळीला प्रदक्षिणा घालायची आणि त्यानंतर घरी यायचं आहे. आता घरातून जिथे होळी आहे तिथपर्यंत जाताना मागे वळून बघायचं नाही किंवा दुसऱ्या कोणाच्या घरी जायचं नाही. तिथून डायरेक्ट तुम्ही तुमच्याच घरी यायचं. घरी आल्यानंतर हातपाय वगैरे दारातच धुवून घरामध्ये यायचं. घराला, देवाला नमस्कार करायचा. त्याच्यानंतर परत तुम्हाला बाहेर जायचं असेल तर तुम्ही जाऊ शकता, काहीही हरकत नाही. हा उपाय तुम्ही स्वतः करू शकता किंवा दुसऱ्यांना देखील करायला सांगू शकता. यानंतर बघा पुढील उपाय तुम्हाला सांगते. सर्वात पहिलं म्हणजे तुम्हाला खाऊची पानं आणायची आहेत. तुम्हा सर्वांना माहिती आहे की खाऊची पानांना आपल्या हिंदू संस्कृतीत आद्यस्थान आहे. प्रत्येक पूजेला खाऊची पानं लागतात. होळीच्या दिवशी हीच खाऊची पानं तुमच्यासाठी वरदान ठरू शकतात. होळीच्या दिवशी 2 खाऊची पानं घ्यायची, ती तुपात भिजवायची आणि ती सार्वजनिक होळी आहे तर तिथे तुम्हाला ती अर्पण करायची आहे. त्यामुळे आर्थिक संकट दूर होतं, पैशाची कमतरता वर्षभर तुम्हाला भासत नाही. तुमचा उद्योगधंदा, व्यवसाय असू द्या तो व्यवस्थित चालू लागेल किंवा नोकरी असेल तर नोकरीमध्ये तुमची प्रगती होईल. जो काही कमी पैसा येतो, जास्त पैसा येतो, त्या पैशात बरकत होताना तुम्हाला बघायला मिळेल. आणि तुमच्यावर कर्ज झालं आहे, कर्ज वाढत चाललेलं आहे, कर्ज फिटण्यासाठी बरेच असे प्रयत्न करताय पण पैशाची तडजोड होत नाही आहे, तर त्यासाठी सुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता. याचे तुम्हाला खूप चांगले अनुभव येतील. त्यानंतरचा पुढचा उपाय म्हणजे बऱ्याच वेळेला आपल्याला असं वाटतं की बघा की माझ्या घराला नजर लागली आहे किंवा माझा उद्योगधंदा व्यवसाय
आहे, माझं दुकान आहे, हे चांगलं चालत नाही आहे. तर अशा वेळेला तुम्ही काय करू शकता, एक नारळ घ्यायचा आहे, म्हणजे दशांसहितच घ्यायचा आहे. जो आपण फोडतो ना ब्राऊन कलरचा नारळ, तो घ्यायचा आहे. केसांसहित घ्यायचा आहे. तो कोणी ओटीत दिलेला नसावा, पूजेच्या ठिकाणी दिलेला नसावा. ह्या वस्तू स्वतः विकत आणायच्या आहेत. त्यानंतर संध्याकाळी सूर्य मावळल्यानंतर, होळीच्या दिवशी संध्याकाळीच, सकाळी नाही, संध्याकाळी सूर्य मावळल्यानंतर आपल्या मुख्य प्रवेशद्वारावरून आपल्या घराचं मुख्य प्रवेशद्वार उघडं ठेवायचं. त्यानंतर खालून आपल्या उंबरठ्याच्या मध्यभागापासून ते वरपर्यंत असा गोल हात फिरवून 7 वेळा आपल्या दारावरून, आपल्याला घरावरून तो फिरवायचा आहे. आणि फिरवल्यानंतर डायरेक्ट घरात यायचं नाही. पूर्ण तयारीनेच अगोदरच बाहेर पाणी वगैरे ठेवायचं, पूर्ण फिरवायचं. त्यानंतर डायरेक्ट होळीजवळ जायचं, सार्वजनिक होळीमध्ये नारळ टाकायचा, तिथून डायरेक्ट घरी यायचं. जाताना मागे वळून बघायचं नाही, घरी येताना मागे वळून बघायचं नाही. आल्यानंतर दरवाजात हातपाय धुवायचे आणि मग घरामध्ये येऊन परत तुम्हाला बाहेर जायचं असेल तर जाऊ शकता. तर याने सुद्धा जी काही इडापिडा आहे, आपल्या पाठी लागलेली, आपल्या घरावर असलेली संकट, अडचणी बऱ्याच प्रमाणामध्ये दूर होतात. आणि सेम दुकान असेल तर दुकानाच्या शटर पूर्ण उघडलेलं, जिथून एंट्री आहे तिथे फिरवायचं आणि बाहेरच्या होळीमध्ये टाकून द्यायचं. नियम सारखेच आहेत. त्यानंतरचा बघा पुढचा उपाय आहे, तो म्हणजे आजारपणासाठी आहे. जसं की बघा, आपल्या घरातील समजा एखादा व्यक्ती तुमच्या घरात असेल, ती सारखा दवाखाना असतो, सारख्या गोळ्या सुरू असतात आणि इतक्या दवाखान्यातल्या गोळ्या असूनही कशाचाच असर त्या व्यक्तीला दिसत नाही. म्हणजे 4-4, 5-5 गोळ्या वाढतच जातात, पण एखादी गोळी कधी कमी होत नाही. तर अशा व्यक्तींसाठी आवर्जून हा उपाय करा. स्वतःसाठी तुम्ही करा किंवा घरातील जी व्यक्ती आजारी आहे त्यांच्यासाठी घरातील इतर व्यक्तींनी केला तरी सुद्धा चालतो. यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, एका छोटासा काळा कपडा घ्यायचा आहे. ब्लाऊज पीसचा काळा कपडा असेल तरी सुद्धा चालेल. त्याच्यामध्ये 5 कवड्या टाकायच्या आहेत, 5 गोमती चक्र टाकायची आहेत आणि त्या व्यक्तीच्या ज्या गोळ्या आहेत ना, त्या वेगवेगळ्या प्रकारच्या, तर त्या गोळ्यांमधील एक एक गोळी तुम्हाला त्याच्यामध्ये टाकायची आहे आणि त्या कपड्यामध्ये, आणि ते दोऱ्यानेच बांधून घ्यायचं आहे किंवा कपड्यानेच गाठ बांधून घ्यायची आहे. आता ही जी पोटली आहे, ही जी पोटली त्या आजारी व्यक्ती आहे तिच्यावरून तुम्हाला 7 वेळा क्लॉकवाईज ओवाळून घ्यायची आहे, उतरवून घ्यायची आहे. आणि तुम्ही स्वतः असाल तर स्वतःच्या डोक्यावरून सुद्धा 7 वेळा तुम्हाला ओवाळून घ्यायची आहे. तुम्ही स्वतःसाठी करत असाल तर ही ओवाळून झाल्यानंतर सेम जिथे होळी आहे, सार्वजनिक होळी, तिथे जायचं आहे, होळीमध्ये टाकायची आहे. मध्यभागी टाका की ती जळून खाक व्हावी ती पुडी. तर असं म्हटलं जातं की यामुळे सुद्धा त्या व्यक्तीचं आजारपण आहे ना, त्याच्यामध्ये फरक दिसू लागतो आणि हळूहळू त्या व्यक्तीच्या गोळ्या ज्या आहेत त्या बंद होऊ लागतात. म्हणजे ती व्यक्ती निरोगी होऊ लागते. त्याच्यामुळे हा उपायसुद्धा आवर्जून करून बघा. सेम जाताना मागे वळून बघायचं नाही, घरी येताना मागे वळून बघायचं नाही, आल्यानंतर हातपाय धुवायचे आणि घरात यायचं. आता पुढचा उपाय जो आहे, तर बघा, आपल्याला समजा घरातील बरीच अशी मंडळी असतात, बरेच जण असतात की त्यांना काहीच प्रॉब्लेम नसतो आरोग्याचा. तर पण आपल्याला काय वाटतं की माझं आरोग्य उत्तम राहावं, मला कधीही कोणतेही त्रास होऊ नये, शुगर, BP वगैरे ह्या गोष्टी कधीही होऊ नये. तर उत्तम आरोग्यासाठी सुद्धा एक उपाय आहे. आपलं आरोग्य उत्तम राहावं यासाठी तुम्हाला 10 कडुलिंबाची पानं घ्यायची आहेत. जी कडुलिंबाची पानं असतं ती मोजून पानं 10 मला घ्यायची आहेत. 5 लवंग घ्यायचे आहेत किंवा अंदाजे लवंग 5, 11, 7 जेवढ्या वाटतात तेवढ्या लवंग घेतल्या तरी चालेल. आणि बघा, ह्या 5 लवंगा, कडुलिंबाची 10 पानं आणि कापराचा तुकडा, भीमसेनी कापराचा तुकडा असेल तर अतिशय उत्तम. भीमसेनी कापूर नसेल तर गोल कापराच्या 2 वड्या घेतल्या तरी चालेल. आता ह्या वस्तू स्वतःवरून ओवाळायच्या आणि आपलं आरोग्य उत्तम राहावं. आणि त्यानंतर सेम जी सार्वजनिक होळी आहे त्यामध्ये तुम्हाला टाकून द्यायचं आहे. नियम सारखेच, जाताना येताना मागे वळून बघायचं नाही, कुठे जायचं नाही, डायरेक्ट घरी यायचं, हातपाय धुवायचे आणि देवाला नमस्कार करून मग तुम्हाला बाकीची जी काही कामं आहेत, अजून बाहेर जायचं असेल तर तुम्ही जाऊ शकता. आता बघा, पुढचा उपाय जो आहे तो आर्थिक प्रगती, आपलं घर कायम धनधान्याने भरलेलं राहावं यासाठी मुठभर गहू आणि मुठभर ज्वारी जी आहे ती तुम्हाला या होळीच्या दिवशी, जी पेटती होळी असेल, तर हा जो उपाय आहे तो तुम्ही तुमच्या घरची जी होळी तुम्ही प्रज्वलित करता त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही मुठभर गहू आणि मुठभर ज्वारी टाकू शकता. आणि जी सार्वजनिक होळी आहे त्यामध्ये सुद्धा तुम्ही मुठभर गहू, मुठभर ज्वारी तुम्हाला टाकायची आहे. यामुळे अगदी वर्षभर आपल्या घरामध्ये धनधान्याची भरभराट राहते. धनधान्याची कमतरता जी आहे ती आपल्याला भासत नाही. यानंतरचा जो उपाय आहे तो म्हणजे अंघोळीच्या पाण्यात थोडी राख अंघोळीच्या बादलीत टाकावी. याने नवग्रह दोषांचा प्रभाव देखील खूप कमी होतो. आता वैज्ञानिक आरोग्याच्या दृष्टिकोनातून बघायचं झालं तर होलिका दहनामध्ये औषधी वनस्पती, समिधा, गाईचं शेण, लाकडं जाळतात. यामुळे या राखेत औषधी गुणधर्म असतात. ही राख
वर लावल्याने पुरळ, खाज, इन्फेक्शन कमी होतात कारण ती अँटीबॅक्टेरियल असतो. आता अग्नीची राख ही शोषक असते असं म्हणतात, म्हणजे शरीरातील दूषित द्रव शोषून घेते. काही ठिकाणी ही राख दात घासण्यासाठीही वापरतात, त्यामुळे दात मजबूत होतात आणि हिरड्यातून रक्त निघत नाही असं म्हणतात. रक्तही थांबतं, म्हणजे ही फक्त अंधश्रद्धा नाही तर प्राचीन काळापासून चालत आलेली आरोग्यदायी परंपरा आहे, जी एकंदरीतच होलिका दहन केलं जातं तेव्हा या अग्निकुंडात वाईट शक्ती, नकारात्मकता आणि अहंकार जळून नष्ट होतात असा धार्मिक समज असला तरी आधी सांगितल्याप्रमाणे या राखेमध्ये विविध औषधी वनस्पती संविधा, गाईचं शेण, लाकडं हे जळत असल्याने राखेत औषधी गुणधर्म असतात असंही सांगितलं जातं. त्याचप्रमाणे बघा, हे उपाय करण्यासाठी होळीच्या अगोदर तुम्हाला आणि होळीच्या दिवशी आपण जे वाळलेलं खोबरं असतं, तर खोबऱ्याचा तुकडासुद्धा मग मला होळीमध्ये भाजत असतो आणि बऱ्याच ठिकाणी तो खाल्ला देखील जातो आणि होळीला अर्पण केला जातो. खरं तर खोबरं त्याचबरोबर नारळसुद्धा बरेच जण काय करतात, की भलेही आपण घरावरून ओवाळलेला नसेल तर एक नारळ जो असतो आपला, तो जो नारळ आहे आपला ओला ब्राऊन कलरचा सोडलेला तो होळीमध्ये टाकतात. तर तसं तुम्हाला टाकायचं असेल तर तो सुद्धा तर या प्रकारे कवड्या, गोमतीचक्र, हळकुंड, खोबरं, खाऊची पानं, बत्तासे, लवंग आणायचे आहेत. ह्या लवंग बत्ताशे उपायसुद्धा मी तुम्हाला पुढे सांगणार आहे. वर्षातील असा एकच दिवस आहे ज्या दिवशी सगळ्या काही नकारात्मक गोष्टी आपल्या आयुष्यातून, आपल्या घरातून उतरवून त्या आपण होळीत टाकल्या, अग्नीत टाकल्या, म्हणजे त्याचा प्रभाव असतो तो पूर्णपणे नष्ट होतो आणि त्या त्रासापासून कुठेतरी आपल्याला आराम मिळतो. म्हणून ह्या वस्तू तुम्ही आणा आणि होळीच्या दिवशी आवर्जून होळीच्या पेटत्या अग्नीमध्ये तुम्हाला टाकायचे आहे. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. रामकृष्ण हरी. जय श्रीराम.